नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील तापके तुमचं स्वागत करत आहोत माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आपण आज ही आपली जी अल्टो 800 आहे, आता एक काम निघालेलं आहे, तुम्हाला मी दाखवतो. आता हे आपले जे ब्रेक आहे त्याच्यामधून पंप सारखा आवाज येत आहे आणि बहुतेक याचे हे पण गेलेले आहेत ब्रेक पॅड. तर चला आपण आज पाहूच किती खर्च येते आपल्या या गाडीला. चला तुम्हाला सांगतो. आता आपण आलो जवळा बाजार येथे साई कार सर्व्हिसमध्ये. पाहूत आता काय खर्च येते काय येते. मारुतीची एक गोष्ट चांगली आहे की तिचे स्पेअर्स पार्ट्स हे रोड साईड कुठं पण आपल्यासाठी उपलब्ध असू शकतात. त्यामुळे काही टेन्शन नाही, सर्व्हिसिंग सेंटर जायची वगैरे काही गरज पडत नाही आपल्याला. तर इथे पाहूत आपल्या गाडीचा काय खर्च येते काय नाही, शेअर करतो मी तुमच्यासोबत. बराच वेळ झाला आपल्याला इथे, म्हणजे आपण तर काय करणार, भरपूर साऱ्या गाड्या आलेल्या आहेत. झालं तर आपलाच नंबर आहे. पाहूत. फायनली आली आता आपली गाडी. हे पहा पूर्णपणे जाम झालेलं आहे. पाहू काय प्रॉब्लेम आहे आतमध्ये काय. आपल्या गाडीचं काम इथे पूर्ण झालेलं होतं. आता आपण गावाकडे जाणार होतो. जाता जाता आपण गाडी धुवून घ्यावं, त्यासाठी सर्व्हिसिंग वॉशिंग सेंटर आणलेली होती. वॉशिंग सेंटर आणलेली होती. गाडी एकदा धुणं झाली नंतर तुम्हाला सांगतो की आपल्याला किती खर्च लागणार. गाडी पूर्णपणे वॉश झालेली आहे. चला निघूया आता आपल्या गावाकडे. फॅन सुरू राहिला. ठीक आहे चला. तर मित्रांनो, आता ही झालेली आहे आपली गाडी पूर्णपणे नाही म्हणता येणार, बरंच काही काम पेंडिंग पण राहिलेलं आहे. तर आज आपल्याला हिला खर्च आला पूर्ण नाही म्हणता तरी 3000 रुपये खर्च आला. त्याच्यामध्ये पाठीमागच्या आपण बेरिंग्स टाकलेले आहेत आणि ब्रेक पॅडल पण टाकलेले आहेत. नंतर समोर बरंचसं काम केलेलं आहे. हे डोर पण व्यवस्थित उघडत नव्हतं, या डोरचं पण काम करून घेतलेलं आहे आणि ब्रेक ऑइल पण. तर आता पूर्णपणे काम चांगलं झालेलं आहे, असं नाही की काम चांगलं झालं नाही, काम पण चांगलं झालेलं आहे. गाडी आज चालवायला पण खूप असे हे होत आहे, मोकळी जात आहे, स्मूथ चालत आहे. तर पूर्ण म्हणजे आपले पूर्ण तिन्ही पण जाम झालेले होते. असे 3 टायर, समोरचं राईट साईडचं आणि पाठीमागच्या 2 टायर पूर्णपणे जाम झालेले होते. ग्रीसिंग वगैरे करून आणि एका टायरमधली आपण एका चाकामधली बेरिंग बदललेली आहे. तर छान झालेली आहे सर्व्हिसिंग वगैरे. गाडी खूप स्मूथ चालत आहे. पाहूच आणखी समोर काय काय होते. आता तुम्हाला एक राईट साईडमधून आवाज येत असेल, पूर्ण असा काहीतरी घासल्यासारखा आवाज येत असेल. त्याचंच एक ते कॅम्प पेंडिंग राहिलेलं आहे. तर पुढच्या 1 ते 1.5 महिन्याकडून पुढच्या सर्व्हिसिंगमध्ये आपण ते क्लिअर करून घेणार आहोत. आणि आणखी एक काम पेंडिंग राहिलं ते म्हणजे व्हील अलाइनमेंटचं. व्हील अलाइनमेंटचं काम राहिलेलं आहे. म्हणजे हे पूर्ण एक साईड गाडी, राईट साईड गाडी ओढत आहे. हो, आणि आता हे पूर्ण काम झाल्यामुळे आपण काय करणार आहोत, पुढच्या या व्हिडिओमध्ये एक मायलेज टेस्ट करणार आहोत की ही गाडी 19 वर्षानंतर आज किती मायलेज देत आहे, काय करत आहे. तर समोरच्या व्हिडिओमध्ये हिचं मायलेज टेस्ट करू, जसा वेळ भेटेल तसा आपल्याला. सध्या तर काही असं डिस्टर्बिंगसारखं काही नाही, पूर्णपणे गाडी मोकळी चालत आहे आणि कुठलाही असं प्रॉब्लेम नाही आहे. आणि खर्च पण फार कमी आलेला आहे, 3000 रुपये. 3000मध्ये बऱ्यापैकी असं खूप काम झालेलं आहे. 3000 पण या गाडीसाठी जास्तच आहेत, पण ठीक आहे चला, काम पण तसं झालेलं आहे. आता मी या रोडवर चालत आहे. तर मी अप्रॉक्सिमेटली 70-80 60 या स्पीडने चालत आहे. तर AC ऑन आहे, गाडी व्यवस्थित चालत आहे. की
ही सेकंड हँड घेतलेली, म्हणजे 70 ते 80 हजारामध्ये तुम्ही आणखी काय घेऊ शकता. जर तुम्हाला एक अशी गाडी भेटत असेल की जी 3,90,000 किलोमीटर चाललेली आहे, आणखी पण चांगल्या कंडिशनमध्ये, आणखी काय घेणार तुम्ही. चालत आहे, AC पण सुरू आहे, तुम्ही पाहू शकता. AC बंद केली तर हा परफॉर्मन्स आणखी पण वाढू शकतो. AC सुरू आहे सध्या. तर ही गाडी 80पर्यंत एक सफिशियंट आहे. 80पर्यंत ठीक आहे, चालते, व्यवस्थित चालते, काय त्रास देणार नाही. पण तुम्ही जेव्हा 80+ जाणार, 90, 100, 110, त्यावेळेस ही गाडी पुढे अनस्टेबल होणार, पूर्णपणे अनस्टेबल होणार, स्टेअरिंग व्हायब्रेट होणार. कारण की ही गाडी त्यासाठी बनलेलीच नाही. ही जी गाडी आहे ती नॉर्मल बनलेली आहे. 70-80 एक नॉर्मल स्पीड आहे, ती पण खूप डिसेंट स्पीड आहे, आरामशीर चालू शकते. उन्हाळ्यामध्ये ऊन लागत नाही, पावसाळ्यात पाऊस नाही, हिवाळ्यात थंडी नाही, उन्हाळ्यामध्ये AC मध्ये चाललो, आणखी काय पाहिजे. आता आपण गाडी साईडला लावलेली आहे, न्यूट्रल आहे. तर आपण पाहणार आहोत बिना एक्सिलेटर देता ही गाडी उठू शकते का. आता मी हे केलेलं आहे, पहिला गिअर टाकलेला आहे आणि मी हळूहळू वारपणे क्लच सोडतोय. हे बघा, एक्सिलेटर पाय नाही, गाडी चालत आहे. ठीक आहे, व्यवस्थित आहे. कारण की 800 cc मध्ये आणखी काय पाहिजे. कारण की 19 वर्ष पूर्ण झाली त्या गाडीला बिना AC मध्ये नाही उठू शकणार. AC मध्ये बंद पडते, AC मध्ये बंद पडते. कारण बिना एक्सिलेटर देता ती गाडी उठते आपल्या जाग्यावरून. खरंच मारुतीचं इंजन हे खरंच रिलायबल इंजन म्हणून ओळखलं जातं. आणि ही गाडी एक कॉमन मॅनसाठी बनलेली आहे, जास्त का नाही, आपलं काम A to B करण्यासाठी. आणि ते काम पुरेपूर करत आहे. सनसेट बा काय व्ह्यू येत आहे, मस्त. चला, आलं आता आपलं गाव. भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, शेअर and subscribe. Thank you.